आपल्यासमोर प्रश्न असा दिला आहे, दोन नळांनी एक टाकी 12 तासात भरते. एक नळ दुसऱ्या नळापेक्षा 10 तास लवकर टाकी भरतो, तर तो वेगवान नळ एकट्याने ती टाकी किती वेळात भरेल. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या नळाचं कशाही पद्धतीने किती तासात भरेल सांगितलं नाही. तर हा प्रश्न सोडवताना आपण एक काम करूयात. जर आपण म्हटलं की एक नळ x तासात भरतो, तर हे x तास जे आहेत त्यापेक्षा वेगवान नळ काय करेल, यापेक्षाही 10 तास कमी वेळ घेईन. दुसरा नळ 10 तास कमी वेळ घेणार आहे. त्यामुळे x तास आहे सावकाश नळाचं काम, आणि वेगवान जे नळ आहे ते x वजा 10 तास वेळ घेतं. मग लक्षात घ्या, 12 तासात जेव्हा आम्ही ही टाकी भरत आहोत तेव्हा आपल्याला असं म्हणता येतं, दोन्ही नळाच्या भूमिकेतनं काम करू. हे x तास आणि हे x वजा 10 तास. जर ती टाकी या दोघांचा गुणाकार असणार आहे, त्यामुळे लसावी काढला. x वजा 10 ही टाकीची क्षमता आहे. मग या नळाने भरण्यासाठी म्हणजे x नळाने भरण्यासाठी आपल्याला x वजा 10 तास लागतात, कारण आपण त्याला छेद दिला तर, आणि x वजा 10ला x तास लागतात. हा भरण्याचा कालावधी लागतो. आता या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला एक काम करता येतं. जेव्हा ते दोन्ही नळ एकत्रित चालू केले, म्हणजे ही पूर्ण टाकी भरण्यासाठी आपण असं लिहू शकतो, x वजा 10 ही पूर्ण क्षमता भरण्यासाठी दोन्ही नळाने जर काम केलं तर, अर्थात दोघांच्या क्षमतेचा विचार करतो आम्ही, ते असणार आहे x अधिक x वजा 10. दोघांनीही त्यांच्या क्षमतेने हे पाणी भरलं तर 12 तास लागतात. म्हणजेच या ठिकाणी हे समीकरण आपल्याला सोडवून घेता येतं. पण लक्षात घ्या काय होईल, याला सोडवत जाऊयात आपण. x आणि x म्हणजे होणार आहे x चा वर्ग, गुणाकार करतो आपण, वजा 10x. छेदामध्ये राहणार आहे 2x वजा 10 बरोबर 12. मग आपण या छेदाला इकडे अंशाकडे घेऊयात, म्हणजे आम्हाला असं लिहिता येतं की x वर्ग वजा 10x आणि बरोबरीत गेलं आहे 12 कंसामध्ये 2x वजा 10. आता ह्या गुणाकार या ठिकाणी असल्यामुळे आपण काम करू, x वर्ग वजा 10x बरोबर 12 दुने 24x, 2x सोबत गुणाकार, आता 10 सोबत एक गुणाकार करणार, वजा 120. मग आपण सर्व पद एका साईडला घेऊन जाऊ, किंबहुना सर्वांनाच आपण डावीकडे घेऊयात. x वर्ग वजा 10x वजा 24x, धनवाले ऋण झाले, आणि जे ऋण म्हणजे वजा 120 होते ते डावीकडे जाऊन अधिक होतील, त्यामुळे अधिक 120. आता याला आपण एकत्रित केल्यानंतर आमची बेरीज अशी दिसेल, x वर्ग वजा 34x अधिक 120 बरोबर 0, कारण आपण सर्वांना एका बाजूला घेतलं तर उजवीकडे 0 राहिलं. आता आपण याचे अवयव पाडूयात, जेणेकरून गुणाकार 120 झाला पाहिजे, धन 120 आणि बेरीज ही ऋण 34. आपल्याला असं भेटतात अवयव, x वर्ग वजा 30x वजा 4x अधिक 120 बरोबर 0. मग पहा, या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये कॉमन काय निघतं, पहिल्यांदा निघाले आहेत x आणि कंसात आहे x वजा 30, x वजा 30, आणि 4 आणि 120 कडे गेलात तर वजा 4 x वजा 30, मग बरोबर 0 होते. तर कंस सारखे घेतले, x वजा 30 एका कंसात आणि x वजा 4 दुसऱ्या कंसात बरोबर 0, म्हणून x वजा 30 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. यावरून आम्हाला लक्षात येतं की x बरोबर 30 आहेत किंवा x बरोबर 4 आहेत. पण x म्हणजे
जर आम्ही एकाच नळाने भरण्याचा वेग 4 तास घेतला तर लक्षात घ्या दोन्ही नळाने 12 तासात ती टाकी भरते. म्हणजे x बरोबर 4 जे आहे ते आम्ही गृहीत नाही धरू शकत, कारण इतके वेगवान नळ या ठिकाणी नाही आहेत. x ची किंमत आली आहे 30. बघा x ची किंमत 30. जर सावकाश भरणारे नळ 30 तासात भरतं तर वेगाचं नळ काय करेन 30 वजा 10, कारण x वजा 10 करायचं. सो 30 वजा 10 बरोबर 20 तासात ती टाकी पूर्ण भरणार आहे. हे गणित सोडवत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की अगदी बीजगणिताचा पुरेपूर वापर झाला आहे. तुम्हाला असंही वाटेल की थोडंसं किचकट मांडणी आहे का, पण या पद्धतीने गेल्यानंतर सावकाश स्टेप बाय स्टेप आणि कशी मांडणी करता येते तुमच्या लक्षात बारकाईने येतं. आता जर आम्ही म्हटलं की वेगवान नळ एकट्याने ती टाकी किती वेळात भरेल तर 20 तासात ते नळ भरणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आमचं अचूक उत्तर आहे. आमचा योग्य पर्याय क्रमांक 1 आहे.